नांदेडमध्ये एका 19 वर्षीय तरुणीला 2 तरुणांनी बळजबरीनं दुचाकीवर बसवून पळवून नेल्याचा प्रकार समोर आलाय। पोलीस मागावर असल्याने आरोपींनी तरुणीला अर्ध्या रस्त्यात सोडून पळ काढला। बुधवारी दुपारी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात ही धक्कादायक घटना घडली। अपहरणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। घटनेच्या काही तासातच पोलिसांनी एका आरोपीला अटक केली, तर त्याचा अन्य एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली होती। बुधवारी दुपारी 19 वर्षीय तरुणी रेल्वे स्टेशन परिसरात फिरत होती। यावेळी दुचाकीवर 2 तरुण आले। त्यातील एकाने तिला फरफटत नेलं। मुलीने आरडाओरडा केली, तरीही तरुणाने तिला बळजबरीने उचलून नेलं। या अपहरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती। या मार्गावर नागरिकांची नेहमीप्रमाणे वर्दळ होती, मात्र एकानेही धाडस दाखवत पुढे तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही। दरम्यान या अपहरणाच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दुचाकीवरून तरुणीला घेऊन जाणाऱ्या दोघांचा पाठलाग केला। पोलीस पाठलाग करत असल्याचं समजताच आरोपींनी तरुणीला गोकुळनगर भागातील रेल्वे स्टेशन परिसरात सोडून तेथून पळ काढला। त्यानंतर पोलिसांनी घटनेच्या काही तासातच 21 वर्षीय मोहम्मद खाजा या आरोपीला देगलूर नाका भागातून अटक केली। घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव हे वजीराबाद पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते। या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती। 19 वर्षीय मुलीच्या अपहरणाची घटना घडल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती। पोलिसांनी तातडीने पीडित मुलीचा शोध घेतला आणि तिची सुखरूप सुटका केली। पोलिसांनी चौकशी केली असता धक्कादायक बाब समोर आली। त्या मुलीची आणि आरोपीची जुनी ओळख होती। ती मुलगी रेल्वे स्थानकातच राहते। भीक मागून ती मुलगी उदरनिर्वाह करत होती। यापूर्वी ते अनेक वेळा भेटले आहेत, असं पोलीस तपासात उघड झाले आहे। दरम्यान तो आरोपी बुधवारी देखील त्या मुलीला भेटण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आला होता। काही कारणांनी त्यांच्यात वाद झाला होता। तरुणीसोबत वाद झाल्यानंतर आरोपीने आपल्या मित्राच्या मदतीने त्या मुलीला बळजबरीने दुचाकीवरून पळून नेलं। पोलीस मागावर असल्याने नंतर तरुण तिला सोडून पसार झाले। या प्रकरणी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करणार असल्याचं पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितलं।